बाळू महेंद्र दिग्दर्शित 1983 साली प्रदर्शित झालेला सदमा हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात भावनिक चित्रपटांपैकी एक आहे. श्रीदेवी आणि कमल हसन यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट एक हृदयद्रावक कथा आपल्यासमोर शांतपणे उलगडतो. चित्रपट एका तरुण मुलीची कथा सांगतो. एका कार ॲक्सिडेंटमध्ये श्रीदेवी म्हणजेच ही तरुणी आपली स्मृती गमावते व 6 वर्षाच्या बालपणात परतते. तिला वेश्यागृहातून वाचवून सोमू म्हणजेच कमल हसन हा एकाकी टीचर सांभाळतो आणि तिची काळजी घेतो. त्या दोघांमध्ये जे नातं आपण पाहतो ते नक्की प्रेम आहे, शारीरिक ओढ आहे की काळजी घेणं आहे. सदमाला अजरामर बनवते ते म्हणजे त्यांच्या नात्याचं रूपांतर मेलोड्रामामध्ये न करणं. चित्रपटात हे नातं उलगडताना पाहणं हा एक अत्यंत सुखद अनुभव आहे. श्रीदेवीने लहान मुलीसारखा केलेला अभिनय अत्यंत धाडसी आहे. त्यातील निर्दोषता, निरागसता आणि प्रामाणिकपणा अचूक टिपला आहे. कमल हसन यांनी प्रेम आणि ओढ यातील तणाव अत्यंत कौशल्यपूर्ण साकारला आहे. क्लायमॅक्समध्ये त्याची तगमग, असहाय्यता आणि एकाही डायलॉग शिवाय चेहऱ्यावरील हावभाव, डोळे आणि अंगविक्षेपाने दाखवलेल्या वेदना व आनंद हे चित्रपटाला अविस्मरणीय बनवतात. इलाईराजा यांचे संगीत असलेली ए जिंदगी गले लगा ले, सुरमई आँखियों में ही गाणी आजही तेवढीच गोड आणि कर्णप्रिय वाटतात. सदमा अशा प्रेमाची कथा सांगतो की जे कोणत्याही गॅरंटीशिवाय अस्तित्वात असते. असे प्रेम की जे कदाचित कधीच लक्षात ठेवले जाणार नाही. हेच या चित्रपटाला अजरामर बनवते. हा चित्रपट यूट्यूबवर पाहण्यासाठी अवेलेबल आहे. असेच हिडन जेम्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.